सरपंच महिला आणि गावातील शिक्षक हे दोघे रात्री गावातील शाळेच्या परिसरात येऊन तिथेच त्यांचं जेव्हा त्यांना गावातील काही माणसांनी बघितलं तेव्हा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रात्रीचे 10 वाजले आणि गावातील शाळेच्या परिसरात गावची सरपंच महिला आणि गावातील शिक्षक गावकऱ्यांच्या नजरेत पडले आणि ते दोघे एवढ्या रात्री इथे काय करतात असा प्रश्न त्यांना पडला. शिवानी ही गावची सरपंच होती. नवरा एवढा शिकलेला नव्हता. जेव्हा शिवानी गावची सरपंच नव्हती तेव्हापासून तिची ओळख गावातील एका शिक्षकासोबत झाली होती आणि तो शिक्षक तेव्हा गावात नवीनच आला होता. गावातील शाळेवर तो शिक्षक आला होता आणि एकटाच होता. तेव्हा त्याने शिवानीची एक रूम घेतली होती किरायाने आणि तो तिथेच राहू लागला. शिवानी आणि त्या शिक्षकांचं बोलणं भेटणं खूप वाढत चाललं होतं आणि नंतर काही दिवसांनी शिवानी गावची सरपंच झाली होती. शिवानीच्या घरापासून शाळा थोड्याच अंतरावर होती आणि एक दिवस रात्रीच्या वेळी 10 वाजले असताना शिवानी आणि तो शिक्षक शाळेजवळ असताना गावातील काही माणसांनी बघितलं. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी परत दोघांना तिथेच बघितलं. आता गावातील माणसांना प्रश्न पडला की हे रात्री इथे का येतात. सर्वांनी मिळून आता त्यांच्यावर लक्ष ठेवायचं ठरवलं होतं. जेव्हा शिवानी आणि शिक्षक तिकडे निघाले त्यांच्या अगोदर काही गावकरी तिथे लपलेले होते आणि जेव्हा ते दोघे आले आणि ते कुठे गेले आणि त्यांचं काय होतं हे सर्वांना माहिती झालं होतं. गावची सरपंच शिवानी आणि गावातील शिक्षक हे दोघे असं काही गावातील लोकांना तर अगोदर विश्वास आला नाही. पण जेव्हा सर्वांनी त्यांना बघितलं तेव्हा त्यांना खरं वाटलं आणि ही गोष्ट वाऱ्यासारखी गावात पसरली. शिवानीच्या नवऱ्याच्या कानावर पण ही गोष्ट आली होती आणि हे ऐकून त्याने तर त्या शिक्षकाला खोलीमधून काढून दिले आणि शिवानीला पण खूप काही सुनावले. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.